BMC इज नॉट अ फॅमिली बिझनेस. ऐकले? कोण बोलतंय? भारतीय जनता पक्ष. कोण बोलतंय? आशिष शेलार. आता मी तुम्हाला फक्त काही नावं वाचून दाखवतो. भारतीय जनता पक्षाची आहेत आणि फॅमिली बिझनेस कोणाचा आहे ते तुम्ही ठरवायचं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व सहकारी बांधवांनो आणि भगिनींनो, थोडासा खोकला आहे तो सांभाळून घ्या जरा. मध्ये मध्ये आवाज जातोय. मी बोलतोय की केशव मुखर्जी हेच कळत नाहीये. बरं, अनेकांनी म्हणजे खानविलकर साहेबांनी खंत व्यक्त केली, मग आमचे पाटेकर साहेबांनी खंत व्यक्त केली, मग अवधूतजींनी खंत व्यक्त केली. आता खंत व्यक्त करू नका, आपल्याला विरोधकांचा अंत करायचा. तर आपण सगळीजण एकत्र आलो. जसं मी अनेक वेळा, आता 2 दिवस आपण सगळीकडे फिरतोय, तर शिवसेनेच्या पण शाखांमध्ये गेलो. शिवसेनेचे काही कार्यकर्ते आमच्या शाखेत आले. त्यावेळी मी त्यांना असंच म्हटलं की युतीची औपचारिक घोषणा परवा झाली, परंतु कार्यकर्त्यांमध्ये ती मनोमन घोषणा झालीच होती आणि कार्यकर्ते आधीच एकत्र आले होते, याच्यामध्ये काही दुमत नाही. अत्यंत ऐतिहासिक क्षण आहे, खूप मोठी गोष्ट आहे. 2 भाऊ एकत्र आलेत, मराठी मनं एकत्र आली आहेत. आता मराठी माणूसही एकवटला आहे आणि येणारी निवडणूक ही आपलीच आहे आणि आपलाच विजय होणार आहे, याच्याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. निवडणुकीला सामोरं कसं जायचं, कोण उमेदवार असेल, कसे असतील, मला उमेदवारी हवी होती, त्याला उमेदवारी हवी होती, या सगळ्या गोष्टी आपल्याला विसरायला लागतील. काय सिग्नल येत आहेत ते सोडून द्या. रेड आहेत की ब्लू आहेत की अजून काय आहेत. खानविलकर साहेब, मला वाटतं खानविलकर साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि आदेश मानणारा माणूस आहे. खंत व्यक्त करू दे, पण आदेश मानणारा माणूस आहे. माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी एकच सिग्नल आहे, तो म्हणजे उद्धवजी ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे. जो सिग्नल देतील तो उमेदवार, जो माणूस उभा करतील त्याला आपल्याला निवडून द्यायचंच आहे. अशा सगळ्या तयारीला आपल्याला सगळ्यांना लागायचं आहे. म्हणून यापुढे कोणीही खंत व्यक्त करू नका. मला फक्त एक 2 मुद्दे फक्त अधोरेखित करायचे तुमच्यासमोर. बाकी मी खूप वेळ काही बोलणार नाही, कारण की नेते बोलणार आहेत, नयनजींचं भाषण आहे, नेरुरकर साहेब बोलतील, पोतनीस साहेब बोलतील. तर मी फक्त एक 2-3 मुद्दे, खास करून सोशल मीडियाच्या सगळ्या वातावरणात या गोष्टी सांगणं आवश्यक आहे असं मला वाटतं. तुम्हाला माहिती आहे की ते नरेटिव्ह सेट करण्याचा प्रकार असतो. एक खोटं बोलायचं, रेटून बोलायचं आणि काहीतरी एक नरेटिव्ह सेट करायचं आणि त्याच्या भोवतीच सगळ्या गोष्टी फिरवायच्या. आता सुरू काय केलं त्यांनी? पहिलं काय सुरू केलं होतं ते सांगतो, नंतर दुसरं सांगतो. पहिलं त्यांनी सुरू काय केलं होतं की शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना जर एकत्रित आले तर उद्या महापौर असेल तो खान असेल. कुठून काढलं माहित नाही, पण नरेटिव्ह सेट करायचं, खोटं नरेटिव्ह सेट करायचं, लोकांमध्ये अशा गोष्टी जनसामान्यांमध्ये पसरवायच्या आणि त्या माध्यमातून लोकांची डोकी जी आहेत ती विविध वेगळ्या दिशेने घेऊन जायची. हे सगळं कारस्थान आहे. मी उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. याआधी मी सांगितलेलं आहे, पण नवीन असतील त्यांना परत एकदा ऐकायला मिळेल आणि तुम्ही ऐकलंही असेल. 1995 साली शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. 99 साली परत निवडणुका झाल्या. 99 सालीचे निकाल जे झाले विधानसभेचे, त्याच्यामध्ये काही फरकाने शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता येत नव्हती. काही भारतीय जनता पक्षाचे नेते आले बाळासाहेबांकडे मातोश्रीवर आणि त्यांना म्हणाले की, म्हणजे ते आले आणि म्हणाले की सत्ता येऊ शकते, आणि राजसाहेब होते त्यावेळी. म्हणजे सत्ता साहेब येऊ शकते, पण एक गोष्ट करावी लागेल. म्हणजे कशी येईल सत्ता? त्यामुळे ते सुरेशदादा जैन आहेत ना, ते आपले काही आमदार घेऊन आपल्याकडे येतील, पण त्यांची एक अट आहे. काय अट आहे? म्हणजे मुख्यमंत्री त्यांना करायचं, ही अट आहे. बाळासाहेब झोपले होते, राजसाहेब त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की
भाजपची काही मंडळी आलेत, त्यांचं म्हणणं असं आहे की सुरेशदादाजी काही लोकांना घेऊन आपल्याकडे येत आहेत. ते आले तर आपला आकडा जुळतोय, गणित जुळतंय, मुख्यमंत्री आपला होईल, म्हणजे सुरेशदादाजींना मुख्यमंत्री करायचं. बाळासाहेबांचं एका वाक्याचं उत्तर आहे, त्या गोष्टीमध्ये सगळ्या गोष्टी आल्या. महाराष्ट्राचा जर कोण मुख्यमंत्री होणार असेल तर तो फक्त मराठीच होईल, इतर कोणी होणार नाही. म्हणून जर उद्धवजी आणि राजसाहेब एकत्र आलेत तर मुंबईचा महापौर हा मराठीच असेल, इतर कोणी असणार नाही. हा झाला त्यांच्या नरेटिव्हचा पहिला भाग. आता दुसरं सुरू केलं त्यांनी, आणि ते दुसरं असं आहे, BMC इज नॉट अ फॅमिली बिझनेस. ऐकले? BMC इज नॉट फॅमिली बिझनेस. आता मी तुम्हाला फॅमिली बिझनेस म्हणजे काय, मी माझ्या घरातलीच लोक सगळी माझ्या घरातलीच मंडळी निवडून येत आहेत, मग ते नगरसेवक होत आहेत, आमदार होत आहेत, खासदार होत आहेत, जिल्हा परिषद जात आहेत, ग्रामपंचायत, सगळे आमचेच, माझ्याच घरातले. कोण बोलतंय? भारतीय जनता पक्ष. कोण बोलतंय? आशिष शेलार. आता मी तुम्हाला फक्त काही नावं वाचून दाखवतो. भारतीय जनता पक्षाची आहेत. आणि फॅमिली बिझनेस कोणाचा आहे ते तुम्ही ठरवायचं. प्रवीण दरेकर भाजपा नेता, प्रकाश दरेकर माजी नगरसेवक, भाऊ फॅमिली बिझनेस. नारायण राणे केंद्रीय मंत्री होते, निलेश राणे आमदार आहेत, नितेश राणे मंत्री आहेत, आमदार आहेत, फॅमिली बिझनेस. आशिष शेलार यांनी हे सगळं सुरू केलं ना फॅमिली बिझनेस. आशिष शेलार मंत्री, आमदार, भाऊ विनोद शेलार माजी नगरसेवक, फॅमिली बिझनेस. रावसाहेब दानवे आणि त्यांचा मुलगा संतोष दानवे, हे नाव नसेल माहिती तुम्हाला, संतोष दानवे हे आमदार आहेत आत्ता, फॅमिली बिझनेस. अशी माझ्याकडे, आता हे झालं भाजपचं, आता 2-3 शिंदे गटांचं पण ऐकतो ना, वाचले पाहिजेत ना. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, श्रीकांत शिंदे खासदार, फॅमिली बिझनेस आहे. प्रताप सरनाईक आमदार मंत्री, पूर्वेश सरनाईक, फॅमिली बिझनेस आहे. मग फॅमिली बिझनेस आहे कोणाचा? मला त्यांना एकच सांगावं असं वाटतं या व्यासपीठावरून, शिवसेनेनी किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी, खास करून बाळासाहेबांनी तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांना असामान्य पदावर नेऊन ठेवलं. अत्यंत मोठं कॉन्ट्रीब्युशन जर कोणाचं असेल या पूर्ण भारत देशामध्ये, की सामान्य लोकांना असामान्य पदावर नेऊन ठेवलं, त्यांना मुख्यमंत्री केलं, त्यांना सभापती केलं, त्यांना अनेक मोठमोठी पदं दिली, ती बाळासाहेबांनी दिलेली आहेत. फॅमिली बिझनेस आमचा नाही आहे, तुमचा आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला, ह्याच्या गोष्टींचं उत्तर द्यावं लागेल, हे आपल्याला बोलावे लागतील. याचं खोटं नरेटिव्ह आपल्याला जे सेट करतायत त्यांचं आपल्याला हाणून पाडावं लागेल. आणि हे तुम्ही आणि आम्ही करू शकतो, ते 10-10, 20-20, 30-30 पैसेवाले करू नाही शकत. आमच्याकडे खरं बळ आहे, खरं मनुष्यबळ आहे, खरी सेना आहे, पैसे घेऊन विकत आणलेली सेना नाही. आज हा हॉल बघा ओसंडून जातोय. अवधूजी थोडंसं करेक्शन करतो तुमचं, की खालपर्यंत गेलं पाहिजे होतं, पण आपला निरोप हा फक्त पदाधिकाऱ्यांसाठी होता. जे इथे उपस्थित आहेत ते पदाधिकारी आहेत. जसा हा हॉल ओसंडून वाहतोय ना, तसं शिवसेना आणि मनसे युतीच्या मतपेट्या पण मतांनी ओसंडून व्हायला पाहिजे, आणि ते वाहतील, गातील. म्हणून या सगळ्या गोष्टींच्या तयारीला आपण सगळ्यांनी लागावं. एक शेवटी फक्त मला 1-2 गोष्टी अजून तुम्हाला फक्त सांगाव्याशा वाटत आहेत. कारण की बरेचदा असं होतं की मराठीची व्याख्या काय, मराठी म्हणजे काय, तुम्ही मराठी म्हणजे कोण, मराठीची व्याख्या जरा सांगा, असे अनेक पत्रकार आम्हाला विचारत असतात. तर त्या व्याख्या मी फक्त तुम्हाला सांगतो की मराठीची व्याख्या काय ती. मराठी आईपोटी, मराठी कुटुंबात जन्मला तो मराठीच. परंतु मराठी आईपोटी जन्मला नाही, पण या भूमीला आपलं मानतो, महाराष्ट्राला आपलं मानतो, या भाषेला आपलं मानतो, या संस्कृतीला आपलं मानतो, इकडच्या लोकांना आपलं मानतो, तोही आमच्यासाठी मराठीच आहे.
त्याला आम्ही मराठीच मानतो, तो उत्तर भारतातला असेल किंवा दक्षिण भारतातला असेल, कुठूनही असेल, पण तो जो आम्हाला आपल्या लोकांना इकडच्या आपलं मानतो तो आपल्यासाठी मराठीच आहे, त्यालाही आपल्याला एकत्र घेऊन जायचंय पुढे आणि यावेळीचा विजय आपलाच आहे एवढं निश्चित. एक फक्त शेवटचं एक छोटंच मला तुम्हाला थोडं थोडं करतं बरंच झालं माझं, पण थोडं सहन करा. जगन्नाथ शंकर शेठ यांच्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला सांगणार आहे. कारण की एक गोष्ट आपल्याला ही सांगितली जाते की मुंबईमध्ये परप्रांतीयांचं योगदान जास्त आहे, मराठी माणसाचं तेवढं नाही आहे असं सांगितलं जातं. त्याचं एक उदाहरण मला तुम्हाला द्यावंसं वाटतं. ते उदाहरण तुम्ही नीट ऐका. काही जणांना माहीत असेल, नाना जगन्नाथ शंकर शेठ खूप मोठा माणूस, आणि जी दक्षिण मुंबई तुम्हाला आत्ता दिसते त्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की ही दक्षिण मुंबई ही ब्रिटिशांनी उभी केली असा समज आहे आपला. थोड्याफार प्रमाणात खरं आहे, पण नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचं कॉन्ट्रीब्युशन, यांचं योगदान ही तितकंच मोठं आहे किंवा किंबहुना त्यापेक्षा जास्त मोठं आहे. जर तुम्ही ग्रँड मेडिकल कॉलेज म्हटलं, ज्या शैक्षणिक संस्था आहेत किंवा मेडिकल कॉलेजेस आहेत, ही उभी करण्याचं काम हे नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी केलेलं आहे. मराठी एल्फिन्स्टन कॉलेज आहे, त्यांनी उभं केलेलं आहे. अशा अनेक, म्हणजे रेल्वेसाठी म्हणजे तो बोगदा वगैरे झाला लोणावळ्याचा, त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन, त्याच्यामध्ये पैसा. मी तर असंही ऐकलं होतं की इंग्रजांनाही कर्ज द्यायचे ते. असा माणूस होता, श्रीमंत माणूस होता. जो ड्राफ्ट आपण बघतोय 1888चा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा, महानगरपालिकेचा, तो ड्राफ्ट खरा नंतरचा आहे, पण त्याच्यामधल्या बऱ्याच गोष्टी ह्या सुचवलेल्या आहेत त्या नाना शंकर शेठ यांनी सुचवलेल्या आहेत. खरं त्यांचं निधन आधी झालं आणि तो ड्राफ्ट नंतर आलाय. तर कसं होतं की ब्रिटिशांचं आणि तिकडच्या लोकांचा समन्वय जुळून आणण्याचं काम हे नाना शंकर शेठ यांनी केलंय. तर त्या नाना शंकर शेठ यांच्यावर मराठी मने मराठी माणसे एक पुस्तक आहे आचार्य अत्रेंचं. जर कोणी वाचलं असेल तर मला माहित नाही, पण त्या पुस्तकामध्ये अनेक लेख आहेत, निबंध आहेत. मग बाबासाहेब आंबेडकरांवर आहे, साने गुरुजींवर आहे, सावरकरांवर आहे, टिळकांवर आहे, असे विविध लेख आहेत. त्याच्यामध्ये एक लेख आहे नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचा. तो पूर्ण लेख काही वाचणार नाही, कारण की मला हेही कळतं की एक अटेन्शन स्पॅन पण असतो. 10 मिनिटापेक्षा जास्त आपण मला सहन नाही करता येणार आपल्याला. तर मी एक 6 ओळी त्याच्यामधल्या वाचतो. त्या 6 ओळीमध्ये तुम्हाला कळेल की मराठी माणसाचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे मुंबईसाठीचं. 31 जुलै 1865 रोजी वयाच्या 63व्या वर्षी नाना मरण पावले. त्यावेळी टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्यांच्यावर जो मृत्यूलेख आला त्यात त्यांनी त्यांची नाना फडणवीसची तुलना केली होती. खरोखर आधुनिक भारत निर्माण करणाऱ्या आद्य पुरुषात नाना शंकर शेठ यांची निसंशय समावेश करावा लागेल. आजच्या मुंबईचे तर ते जनक होत ही गोष्ट निर्विवाद आहे. ग्रँड मेडिकल कॉलेज पासून ते एल्फिन्स्टन कॉलेजपर्यंत आणि राणीच्या बागेपासून ते सोनापूरपर्यंत त्यांची सर्वत्र मूर्तिमंत स्मारके पसरलेली आहेत. नानांच्या महात्म्याची महाराष्ट्राला जेवढी ओळख असाव्यास पाहिजे होती तेवढी नाही, ही दुःखाची गोष्ट आहे. नानांचे आपल्यावर केवढे ऋण आहे याची प्रत्येक महाराष्ट्रीयाने माहिती करून घ्यावी. आता जे मी तुम्हाला सांगत होतो ते, मुंबईची वाढ ही अमराठीयांनी केली असा जे कोणी लोक दावा करतात त्यांना नानांचे चरित्र हे प्रचंड मोठे उत्तर आहे. म्हणून दरवर्षी 31 जुलै रोजी नानांची पुण्यतिथी भक्तिभावाने सर्व महाराष्ट्रात साजरी करावी. नाना हेच खरे मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होऊन गेले. नाना शंकर शेठ आमच्या लोकांनी आपल्या लोकांनी हे सगळं उभं केलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत. त्या राज्यात, इतर राज्यांमध्ये त्या होऊ शकल्या नाही. आमच्या पुढाऱ्यांनी, आमच्या राजकारणी, आमच्या नेत्यांनी या गोष्टी उभ्या केल्या. इथे परिस्थिती अशी निर्माण केली की उद्योग येतील, कारखाने येतील, तुम्ही लोक याल, नोकऱ्या येतील. हे आपण केलंय म्हणून ती लोक इकडे आली. म्हणून त्यांनी आम्हाला काही शिकवायला जाऊ नये. तुमचं जे लोक इकडे काम करायला येतात, धंदा करायला येतात, त्यांचं आम्ही स्वागत. त्यांनी मान सन्मान ठेवावा, आम्ही पण त्यांचा मान सन्मान ठेवू. जाता जाता फक्त एकच गोष्ट सांगतो, ज्या ज्या ठिकाणी आपले सर्व नगरसेवक उभे आहेत ते सर्व नगरसेवक आपल्याला निवडून आणायचे आहेत, सर्व उमेदवार आपल्याला निवडून आणायचे आहेत. ही एक शपथ घेऊन आपण इकडे सगळेजण जाऊया. पुन्हा एकदा आपण या मेळाव्यासाठी सगळेजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि तुर्तास इथे सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.